हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो, आता येतं आहे लग्न सीझन, शिमगे, महाशिवरात्र असे एकापाठोमाग एक वेगवेगळे सण येत आहेत मित्रांनो. तर मेन म्हणजे लग्नाचं सीझन पण येतं आहे आणि आमच्या दुकानांमध्ये आता जास्त करून ज्वेलरीचं सामान आलेलं आहे नवीन. तर ते आता खूप सेट करायचं राहिलं आहे. सामान येऊन असंच पडलेलं आहे, इथे बघू शकता तुम्ही. पडलेलं म्हणजे आजच सामान आलेलं आहे सगळं. ते सगळं लावायचं बाकी राहिलं आहे. आता लग्नाचं पण सीझन येतं आहे, त्याच्यामुळे लेडीज ज्या महिला असतात त्यांना वेगवेगळे असे आयटम लागतातच. आणि आता सोनं एवढं महागलं आहे की सोन्याचे भाव आकाशाला जाऊन पोचलेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे लग्नकार्याच्या फंक्शनमधून वगैरे आता हे सगळं वापरतात, बँटिकचे दागिने वगैरे. तुम्ही बघू शकता, वाटतंय की ना असेल सोनं बघा. तर या गोल्डनच्या बांगड्या वगैरे, गळ्यातले मंगळसूत्र, पायातल्या साखळ्या, कानातले वगैरे जास्त करून आता ह्या दिवसातनं हेच सामान आमच्याकडं असतं. आणि त्याच सामानाचं पार्सल आता आलेलं आहे मित्रांनो. तर ते सगळं सेट करून व्यवस्थित लावायचं आहे. आणि आता थोड्या दिवसांनी महाशिवरात्रीची जत्रा पण येते मित्रांनो. तर त्या यात्रेला पण मी जातो स्टॉल लावण्यासाठी. दरवर्षी जातो आम्ही. आमचे 3 ते 4 स्टॉल तिथं असतात. तर ते पण सगळं काम अजून बाकी आहे, माल वगैरे काढायचं. इथे अर्धा माल आलेला आहे, तर ह्याच्यापेक्षा 3 ते 4 पटीने माल आमचा घरी आलेला आहे. तर तिथेसुद्धा घरी जाऊनसुद्धा खूप काम बाकी आहे मित्रांनो. तिथेसुद्धा माल सगळा सेट करायचा आहे, यात्रेसाठी माल काढायचा आहे. ते सगळं काम बाकीच आहे. काय मित्रांच्या मला कमेंट येतात की तुम्ही लाईव्हला येत नाही आहे दादा, खूप दिवस झाले तुम्ही लाईव्हला येत नाही, लॉंग व्हिडिओ पण टाकत नाही. तर ह्या सगळ्या कामातनं मला मित्रांनो वेळच भेटत नाही आहे. मला साधा मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ काढायलासुद्धा वेळ भेटत नाही दुकानात वगैरे असल्यावरती. अशीच काय ना काय कामं निघत जातात. आणि हे दिवस असे आहेत की सीझनचे दिवस असल्यामुळे खूप कामं असतात आणि एकटा असल्यामुळे ते कामं लवकरात लवकर पूर्ण होत नाही आहेत. तर असा सगळा माल आता हा आलेला आहे लग्नाचा वगैरे. तुम्ही बघू शकता, हळदीचे हार वगैरे. तर हा सगळा व्यवस्थित सेट करून माल लावायचा आहे. आणि घरी जो माल आलेला आहे तो पण सगळा जाऊन लावायचा आहे आणि तो यात्रेसाठी वगैरेसुद्धा काढायचा आहे. तर आमच्या घरातल्यांनासुद्धा खूप कामं असतात, त्यांचीसुद्धा तीच कामं सगळी चालू आहेत. तरी पण आमची कामं पूर्णपणे आटपत नाहीत मित्रांनो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या वगैरे, बँगल्स, लग्नातून जे जे बायकांना लागतं ते सगळा माल आमच्याकडं असतो अवेलेबल. तुम्ही बघू शकताय. तर हा सगळा माल मित्रांनो सेट करून लावायचा आहे व्यवस्थित. म्हटलं खूप दिवस लॉंग व्हिडिओ टाकलेला नाही आहे, तर हा तरी व्हिडिओ टाकून दाखवावा तुम्हाला असं मला वाटलं. तर व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा मित्रांनो, नक्की आवडेल तुम्हाला. आणि नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा मला काय चुकलं वगैरे असेल तर. व्हिडिओला कमेंट मात्र नक्की करा, शेअर करायला पण विसरू नका. असेच तुम्हाला सगळे नवनवीन व्हिडिओ मी दाखवत जाईन मित्रांनो. तर मित्रांनो, मला आता घरी पण जायचं आहे आणि घरातसुद्धा खूप काम बाकी आहे. सगळा माल तसाच पडलेला आहे येऊन. तर यात्रेचासुद्धा माल काढायचा बाकी आहे, तोसुद्धा मला काढायचा आहे. आणि महाशिवरात्रीची जत्रा आहे परवाच्या दिवशी रविवारी. तर तिथे यात्रेला आम्ही जातो दरवर्षी, तिथेसुद्धा जायचं आहे. आणि त्या यात्रेमध्ये सगळा हा स्टॉल मी लावतो लेडीज सामानाचा, कारण यात्रेमध्ये हेच संपतं आणि खेळणी सामान असतं. तर मित्रांनो, हा सगळा माल मी व्यवस्थित सेट करून लावतो. त्याच्यानंतर पुन्हा मला घरी जाऊन पण पुन्हा काम आहेत. ह्या गोल्डनच्या बांगड्या कशा दिसत आहेत बघा, एकदम प्युअर गोल्ड वाटतं आहे. कोण म्हणणारच नाही की खोट्या बांगड्या आहेत या. आणि सोनं आता काय जणांना परवडत पण नाही. तसं बघायला गेलं तर सगळ्यांनाच परवडत नाही आता सोनं घ्यायला पण आणि घालायला पण. तर लग्नकार्याच्या दिवसातून हे असंच वापरतात सगळे, ह्याच्यावरच काम भागवतात आणि बरं पडतं ते. कारण सोन्याचे भाव इतके महागलेत, इतके जास्त झालेत की सोनं खरेदी करूच शकत नाही. सामान्य माणूस तर नाहीच करू शकत, कुठून करणार. तर आता सगळा माल मला सेट करून लावायचा आहे.
त्याच्यानंतर घरी जाऊन सुद्धा सगळा माल यात्रेसाठी काढायचा आहे, तिथे पण सेट करून सगळा लावायचा आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आणलेले आहेत. लग्नाच्या सीझनमध्ये आम्हाला सगळं हेच लागतं मित्रांनो. हा माल जास्त करून संपतो. तर आता मी जातो घरी आणि घरातनं तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो मी की काय करणार आहे ते. तर मित्रांनो आता घरी आहे मी आणि मी आता वरती चाललो आहे माल सेट करायला आणि यात्रेसाठी माल काढायला. तर नक्की बघा. हा आहे आमचा घराच्या वरचा भाग आणि वरती सगळं आमचं सामानच असतं ठेवलेलं. स्टॉलचं सामान वगैरे, दुकानाचं सामान. तुम्ही बघू शकता सगळा काळोखा येते. आता मी दरवाजा उघडतो. लाईट गेलेली आहे घरामध्ये आणि सकाळीच मेसेज आला आहे की लाईट संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता येणार आहे. तर आज पूर्ण दिवस लाईट नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे ते एक वांदं झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, इथे सगळा माल येऊन पडलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो घरात पण माल किती असतो बघा. आमच्या घरातसुद्धा अर्धा मला म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्तीत जास्त मला आमचा इकडेच ठेवलेला असतो. कारण दुकानामध्ये सुद्धा खूप जागा नसते, जागा पुरत नाही माल बिल ठेवायला लावायला वगैरे. तर इथे सुद्धा नवीन मालाचा सगळा पसारा पडलेला आहे मित्रांनो. आणि हे सुद्धा सगळं लेडीज सामानच आहे. ज्वेलरी वगैरे जे काय लेडीज महिलांना लागतं ते सगळं सामान आहे. पॉकेटं, पर्स. तर हे सगळं सामान आता यात्रेसाठी पण यातलं सामान मला काढायचं आहे. खूप मोठं काम आहे आणि खूप वेळ जाणार आहे याच्यामध्ये. तर सगळीकडं असा पसारा पडलेला आहे. हा पसारा नाही आहे खरं म्हणजे लावून घेतलेलं सामान आहे, पण ते दिसायला पसारा दिसतो आहे. हे सगळे ट्रेमध्ये वगैरे सामान सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि यातलंच सामान यात्रेसाठी वगैरे काढायचं आहे. तर महाशिवरात्रीची जत्रा आहे आणि त्या जत्रेला आम्ही दरवर्षी जातो. तर त्याच्यासाठी आणि 3 दुकानांसाठी सामान काढायचं आहे, एका पण नव्हे. फक्त माझ्याच दुकानासाठी काढायचं असतं तर वेळ कमी पुरला असता व्यवस्थित मला. पण 3 ते 4 दुकानासाठी सामान काढायचं म्हटल्यावर खूप वेळ जाणार आहे आणि किती वाजतात आणि किती नाही ते सांगता पण येणार नाही. आणि सगळं बारीक बारीक सामान असल्यामुळे ह्या कामाला खूप वेळ जातो. त्याच्यामुळे वेळ पुरत नाही आणि नेमका लाईट पण गेलेला आहे. आज मेसेज आलेला आहे संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता लाईट येणार आहे. तर गरम पण खूप होतं आहे आणि पंख्याचा वारा पण भेटणार नाही आहे आज. तर हे सगळे असे बारीक आयटम आहे, तुम्ही बघू शकताय. ह्याच्यातले सगळे निवडून काढायचे आहेत यात्रेला जे जे काय लागणार आहे ते. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहे 6:30 आणि तुम्ही बघू शकता घरामध्ये पूर्णपणे काळोख झालेला आहे कारण लाईट अजूनसुद्धा आलेला नाही आहे. आणि संध्याकाळचे 6:30 वाजलेत तरी माझं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे. कारण हे बघू शकता तुम्ही माल मी 3 दुकानांचा काढलेला आहे. इथे पूर्ण होतच आले काम माझं, पण थोडंसं बाकी आहे अजून. सगळा पसारा वगैरे पडलेला आहे. हे ज्वेलरीचे वगैरे सामान पण मी काढलेलं आहे वेगवेगळं, बघू शकताय तुम्ही. आणि हे खूप बारीक बारीक काम असतं, खूप डोकं दुखतं या कामामध्ये आणि अजिबात वेळ मिळत नाही. तर सगळा आणि हे मी मोबाईलवर बॅटरी लावून व्हिडिओ काढतो आहे. हे बाहेर बघू शकता तुम्ही, रात्र झालेलीच आहे संध्याकाळची आणि घरामध्ये अजून पण लाईट आलेला नाही आहे. तर लाईट कधी येतो आणि कधी नाही असं झालं आहे. बहुतेक माझं काम सगळं झाल्यावरच लाईट येईल असं वाटतं आहे. तर हा सगळा पसारा इकडे तिकडे पडलेला आहे. हा सगळा मी माल काढून झालेला आहे बहुतेकचा, शेवटचं फक्त थोडंसं राहिलं आहे. तर सकाळी मी 12:30 वाजता जवळजवळ आलेलो होतो वरती. दुपारी 12:30 ते 1 वाजता मी जवळजवळ आलेलो आहे वरती आणि आता 6:30 वाजलेत मित्रांनो. तरी पण माझं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे कारण खूप बारीक काम असतं आहे.